एक अटेम्प्ट देऊन बघ, फुल मेहनतीने देऊ. कारण की आता असं होतं की मागे वळून नव्हतं बघायचं. माझे मित्र गाडी घेत होते, कोणी बंगला घेतोय, कोणी घर घेतोय, सगळे सेटल होत आहेत. पण जर आपण ते आपले डिस्ट्रॅक्शन्स होते की जे मी तुम्हाला म्हणतो की आपण युट्यूब बघून जे इन्फ्लुएन्स होतो ते न बघता आपण आपले पॉझिटिव्ह, आपल्या स्ट्रेंथ, आपले विकनेस बघून अप्रोच करायचं. केलं. दुर्दैवाने 3 महिन्यात कोविड लागला 15 मार्चला. आणि मग करायचं काय तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरने ऑर्डर काढली की कम्प्लीट लॉकडाऊन. तर लायब्ररीज बंद, क्लासेस काय 3 महिनेच झाले होते लावून, तेही बंद झाले. मग करायचं काय? घरच्यांनी परत बोलवलं. मी आय गेस त्या वर्षी प्रिलिम्स थोडी लेट झाली ऑक्टोबरमध्ये, 3 महिने पोस्टपोन झाली आणि नाही झालं माझं. नाही झालं काय, मला येतच नव्हतं. जे एक पहिली चुकी आपण अजून एक करतो की आपण नेहमी डिनायल मोडमध्ये असतो की आपण का सक्सेस होत नाही. आपण म्हणतो पेपर डिफिकल्ट आहे. आपण हे नाही म्हणत की आपल्याला येत नाही गोष्टी. किती लोक स्वतःला अनालिसिस करतात की आपल्याच चुका फाइंड करा. एक आइन्स्टाईनचं खूप चांगलं कोट आहे, ऍक्च्युली कोट द्यायला नको, लोक मोटिवेशन शोधायला लागतात त्यात, की द व्हेरी फर्स्ट स्टेप टू सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इज टू ऍक्सेप्ट दॅट देअर इज वन. कुठेतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपण चुकतोय. तर 20चा अटेम्प्ट माझं काही झालं नाही. परत फिअर किक इन केलं की आता करायचं काय. परत मी 6 महिन्यासाठी इन्फोसिस जॉईन केली. म्हणून ते तिथे दिसतं की सरांनी इन्फोसिस मध्ये काम केलं. इट्स नॉट की तो फिअर होता, कुठेतरी नोकरी पाहिजे होती. मग परत 6 महिन्यासाठी नोकरी केली, पण तेच 9 ते 6 तो वर्क सॅटिस्फॅक्शन. मग तेव्हा परत माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं की 6 वाजता तू जेव्हा त्या गेटच्या बाहेर येतो तुला कोण ओळखतं, तुझी आयडेंटिटी काय. कारण की आणि माझे फादर हे प्रॉपर प्रोफेसर, इमोशनल चांगलंच करतात, स्टुडंटला गाईड करतात. जसं सरही म्हणाले की सर फादर फिगर, पण तो एक्सपिरियन्स कुठेतरी कामी पडतो. आता सरांनी किती गोष्टी सांगितल्या मला तुम्ही ऐकल्या माहित नाही, पण काही गोष्टी सिरियसली घेण्यासारख्या आहेत. की जर्नी प्लॅन पाहिजे, प्लॅन बी पाहिजे. म्हणून मग मी जॉब सोडताना, तेव्हा मी मास्टर्स केलं. जॉब सोडताना म्हणजे मी जॉब करत असतो 2017 ते 20, तेव्हा मी सायमल्टेनियसली मंडे टू फ्रायडे जॉब करायचो. वीकेंडला मी इग्नूमधनं मास्टर्सचा अभ्यास करायचो. सायमल्टेनियसली नेट सेट दिली की काही नाही झालं वर्स्ट केस तर आपण टीचिंगमध्ये चाललो जाऊ. हा माझा बॅकअप होता, कारण की मला शिकवायला आवडतं. नाही तर माझे सायमल्टेनियसली मी माझे कोर्सेसही करून ठेवले होते, जसं प्रत्येक टेक्नॉलॉजीजमध्ये असतात की इन केस जर आलंच फेलियर, नाही झालं एक पॉईंटला आपल्याला एक एक्झिट पॉईंट पाहिजे. आणि माझं काही असं खूप काही इन्क्लिनेशन नव्हतं सिव्हिल सर्व्हिसेसकडे, कारण की मला माहिती इट्स अ नॉर्मल सर्व्हिस. आजचे जे लोकांनी त्याचं एक इन्फ्लेटेड व्हर्जन करून ठेवलं की खूप काही पॉवर मिळते, गाडी मिळतं. अरे पण रिस्पॉन्सिबिलिटीज पण असतात. ज्याला ते रिस्पॉन्सिबिलिटीज कळाल्या तो ऍक्च्युअलमध्ये खरा ऍडमिनिस्ट्रेटर. फक्त प्रशासनात जाऊन काय करणार, रोज सकाळी जाऊन ऑफिसमध्ये बसून एसीची हवा तर खायची नाही. काहीतरी करायचंय, काहीतरी चेंज आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक इमोशनल अटॅचमेंटही पाहिजे सर्व्हिस सोबत. ती डेव्हलप करायला ही प्रोसेस आहे युपीएससीची. इट इज नॉट जस्ट की एक एक्झाम आहे, परीक्षा देतो, सिलेक्ट होतो आणि आपण आत आहोत. ती प्रोसेसमध्ये का ती प्रोसेस टफ आहे आपण कोणी विचार नाही केला. कारण की प्रोसेसमध्ये दरवर्षी 10 लाख मुलं फॉर्म भरतात प्रिलिम्सचे ॲव्हरेज. त्यातनं 14,000 मेन्सला जातात. ऑलमोस्ट 10% पण नाही, 1% मेन्सला जातात. त्या 1% मधनं 3,000 इंटरव्ह्यूला जातील. त्यातनं 1000ची लिस्ट लागेल. त्या 1000च्या लिस्टमधनं पहिले 100 IAS होतील. म्हणजे तुम्ही जसं मगाशी मयूर पण म्हटलं की सक्सेस रेट हा 0.02% आहे, 0.02%. बट त्यात आपण बसतो का? हे कोण मुलं आहेत, कधी यांच्याशी इंटरॅक्शन केलं का? आणि कदाचित सीसॅक थ्रू तुम्ही या मुलांशी इंटरॅक्शन करू शकाल. त्यांचं त्या सर्व्हिसेसशी किती अटॅचमेंट होतं. जेव्हा तुम्ही त्या अटॅचमेंट आलं ना, तुम्हाला तुमचे गोल्स आणि मोटिवेशन क्लिअर होईल. कधी पण एक्सटर्नल मोटिवेशनकडे जाऊ नका की अच्छा समोरचा व्यक्ती परस्यू करतोय, कारण की त्याचं एक वेगळं अपब्रिंगिंग आहे, तुमचं एक वेगळं अपब्रिंगिंग आहे. तुम्ही जर त्या प्रोसेसमधनं गेला, तुम्ही इतके स्ट्रॉंग होऊन जाल. तुम्ही म्हणजे एवढं इंटेन्स प्रेशर असतं. आता मी 2017 पासून अटेम्प्ट देतोय. मी 18, 20, 21, 22, हा 23 नाही 24, मी 5 वर्ष घालवले या सर्व्हिसची. आत्ता मी सर्व्हिसमध्ये आहे, बट कम्पॅरेटिव्ह टू माझे फ्रेंड्स मी खूप मागे आहे. बट दॅट डझंट मीन एंड ऑफ द डे आय एम सॅटिस्फाईड. मला 4 मुलं मेसेज करतात आणि विचारतात सर माझं असं असं चुकतंय, माझ्या 1-2 आन्सर आहे, इव्हॅल्युएट करून देतात. म्हणजे ठीक आहे मी करतो. आणि मग अशी तर झालं की रोहितचा मला फोन आला की सर आमचा एक असं आहे. म्हटलं मी तर सीओईपीचा पण नाही आहे, तुम्ही सीओईपीचे बरेचसे तुमचे सिलेक्टेड मुलं बोलू शकतात. नाही सर पण तुम्ही या. म्हटलं ठीक आहे मी येतो. तर तुम्हाला तेच की ज्या हिशोबाने तुम्ही आज बसून किती 7 वाजले असते जास्त, 7 नंतर मी तरी कोणाचं भाषण ऐकायला फ्री नसतो. पण तुम्ही बसले आहात म्हणजे तुम्ही एक चांगल्या दिशेला आहात. यूज इट, त्याला एक चांगल्या डिरेक्शन मध्ये न्या, अभ्यास करा. फेलियर्स येतील, यायलाही पाहिजे. कसं आहे ना, दुःख मिळाल्याशिवाय सुखाचा आनंद येत नाही. फेलियर पाहिजे कारण की तेव्हाच कळतो आपण किती पाण्यात आहोत. आणि एक्झिट प्लॅन बी असणं, जसं की एक सांगितलं मी, प्लॅन बी वर एवढंच सांगेल की प्लॅन बी
असू द्या, पण तो प्लॅन बी सारखाच ठेवा. लोक ऍट अ टाइम काय करतात, प्लॅन ए पण ठेवतात, प्लॅन बी कडे इतके डायव्हर्स होऊन जातात. जशी माझी एक फ्रेंड होती दिल्लीतच आत्ता, ती जॉबही करायची आणि युपीएससी प्रिपेअर करायची, पण तिचं जॉबचं एवढं वेळ, आवड पण होती, तर 9 ते 6 जॉबच करायची, हार्डली ते 2-3 तास मिळायचे. आणि नंतर मग तिचं म्हणणं की माझी प्रिलिम्स नाही निघते, हे नाही निघते. अरे जो तुमचा प्लॅन बी आहे तर तो प्लॅन बी सारखाच ठेवा, आणि एका वेळेस 2 होडीत पाय तरी ठेवू नका असं मी म्हणेल. बॅकअपची व्यवस्था ठेवा, बट त्याला बॅकअप वेळ पडल्यावरच घ्या. तर ती एक गोष्ट. सेकंड थिंग की आता तुम्ही प्रिलिम्सचा अप्रोच कसा करायचा आणि हे त्याची एक स्ट्रॅटेजी असते, त्याला काही असं हे नाही. आत्ताची जी मुलं आहेत हे सगळे ऑनलाईन लर्निंग आणि जे हे वापरतात प्लॅटफॉर्म्स बरेचसे आहेत, नाव नाही घेत, बट त्याच्या व्यतिरिक्त कोणी बुक्स वाचणं किती लोकांना आवड आहे, ती आवड निर्माण करा. चांगलीच आहे ऍक्च्युली पर्सेंटेज. कारण की होतं काय, आपण एक युट्यूब घेतो, आजकाल सगळे एनसीआरटीचे पण युट्यूबवर व्हिडिओज निघालेत, म्हणजे तेच लोक वाचतायत, तेच लोक, उलट त्यांची निघून जाईल, आपली निघायची नाही एक्झाम. तर ती एक परिस्थिती खूपच झाली आहे आजकाल. आणि त्याच एक कारण आपलं पेशन्स नाही. आपण मग तो 1.5x वर युट्यूबचा व्हिडिओ लावा, ऐकत बसा आणि झालं, एंड ऑफ द डे हा मी शिकलो, सगळं माझं झालं प्रिपरेशन. सो दॅट इज नॉट द वे. पेशन्स डेव्हलप कसं करायचं, पुस्तक आपला मित्र आहे, घेऊन बसा, त्याच्यासोबत गप्पा मारा, जेवढा वेळ त्याच्यासोबत घालवा, हळू, आज 1 तास घालवा, उद्या 1.5 तास घालवा, प्रयत्न तर करा ती चेअर सोडण्याचं. आणि आय डोंट थिंक की तुमच्यापैकी कोणी फोन स्विच ऑफ करून अभ्यासाला बसत असेल, असं अझम्पशन आहे. बट केलं तर वेल अँड गुड, किंवा ते तुम्हाला नेहमीच हेल्प करेल. फोन लाईफमध्ये खूप गोष्टी घालवताना मी मित्रांना बघितलंय, फोनच्या नादी वेळ घालवणं हे आत्ता नाही कळणार. कारण की तुम्ही जेव्हा आता एक रिस्पॉन्सिबल, आता तुमचा सगळा खर्च तुमचे आई वडील उचलतायत, आपण फक्त राहतो, दिवसा कॉलेज करतो आणि चाललं जातो. जेव्हा तुम्ही, जसं तो म्हटला की या संस्थेची एक महत्व कळेल, जेव्हा तुम्ही संस्थेच्या बाहेर पडतात, तुम्ही एक ओपन मार्केटमध्ये आहात आणि ऍक्च्युअल स्पर्धा तेव्हा सुरू होते. सिमिलरली युपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे, कारण की एवढे लोक कॉम्पिटिशनला आहे तुमच्या लेवलचे. कोणी IIT मधनं पास आउट आहे, कोणी एका छोट्या कॉलेजमधनं, पण छोट्या कॉलेजमधलेही पास झालेले आहेत. 12th फेल तर सगळ्यांनीच बघितली असेल. तर असं तर काही नाही की नॉलेजचा डिफरन्स आहे. मेहनत कोण किती जास्त घेतं, मेहनत कशी घेणार, पुस्तक घ्या, बसा, काय अडतंय, दिवसभर घालवा. पहिले 3 वर्ष माझं नव्हतं, कारण की मला वेळ नव्हता मिळत. मी ते पुस्तक घेऊन कधी बसलोच नाही. मी सकाळी निघायचो, मी आय गेस कल्याणी नगर का येरवाडा साईडला राहायचो, आणि मला प्रोजेक्ट होता हिंजेवाडीमध्ये, IT मध्ये होतो. रोज मला 2 तास जाणं आणि येणं. मी तेवढ्या 2 तासात फक्त मी पण तुमच्यासारखं ऑनलाईन, तेव्हा नक्कीच द हिंदूचं पेपर व्हर्जन आलं होतं, मी ते वाचत बसायचो. बट झालं काय की कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपली मेमरी रेस्ट्रिक्टेड आहे, ती चालली जाते, ओव्हरलॅप होत राहते. आपण जे इन्सिडेंट्स करतो, तर कधी रिव्हिजन झाल्या नाही, कधी टाइमली हे झालं नाही. जेव्हा मी नोकरी सोडून फुल टाइम बसायला घेतलं, तेव्हा मला कळलं की नॉलेज तर आहे, इम्प्लिमेंटेशन मध्ये बिघडत होतं कुठेतरी स्ट्रॅटेजी. आणि मग माझ्या वडिलांनी मला 21चं, आणि जेव्हा कोविड झालं, मी 21च्या अटेम्प्टसाठी इन्फोसिस परत सोडली 6 महिन्यानंतर, की पप्पा सॅटिस्फॅक्शन नाही मिळते आता. त्यांना त्याचं सॅटिस्फॅक्शन होतं की मला सॅटिस्फॅक्शन नाही मिळते, कवर की आपला मुलगा वळतोय परत युपीएससी कडे. एक आई वडिलांचं असतं ना स्वप्न की मुलांनी एका चांगल्या दिशेला, आपल्याला वाटतं की चुकीची दिशा आहे, बट खरं परसेप्शन ते दाखवतात. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, मला फक्त आई वडील दाखवायला होते ती दिशा. आणि एक सर होते अनुराग सिंग म्हणून, जे युनिकला होते. म्हटलं सर काय करू, नोकरी सोडू का नाही. मग मी एक दिवस त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला फक्त सांगितलं, तू एका कागदावर तुझा पगार लिहून आण, तू त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय घालवायला तयार आहे आणि काय तुला पाहिजे त्याच्या अगेन्स्ट. तर मी घालवायला सगळं लिहिलं की अच्छा, समजा मी पुढचे 2 वर्ष नोकरी सोडली, तर मी माझी फॅमिली घालवतोय, माझे फ्रेंड्स घालवतोय, माझं करिअर कदाचित चाललं जाईल, माझी एक मोठी अमाऊंटची सॅलरी होती, चांगली 8-10 लाखाचा पॅकेज होता, तो सोडतोय. मिळतं काय, फक्त सिव्हिल सर्व्हिस पास झालो तर मिळेल, त्याच्यात पण पॉसिबिलिटी 0.02%. बट सर, मग त्यांनी माझ्याकडे फक्त एक विचारलं, तुला आयुष्यात काय करायचं. म्हटलं सर फक्त एंड ऑफ द डे चांगली झोप लागायला पाहिजे. मग सरांनी फक्त माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी म्हटलं, तू नोकरी सोड, तुझं होईल. मी हे नाही म्हणत, तेव्हा मी जास्त त्यांना भिडायला लागलो की एवढा कॉन्फिडन्स ते माझ्यावर घेताना, समजा नाही झालं तर करायचं काय. आणि मग मी सोडली नोकरी आणि म्हटलं एक लास्ट अटेम्प्ट. मी आई वडिलांनी सांगितलं की मी 22चा अटेम्प्ट लास्ट देईल, नाही झालं तर मला कोणी पुन्हा प्रेशराईज नाही करायचं आणि आग्रही नाही करायचं आणि मनात ते दुःखही नाही आणायचं की आपल्या मुलाकडनं नाही झालं. आणि मी तुम्हालाही सांगेल की आपल्याकडे मोस्टली मुलींना प्रेशर असतं, लग्नाचं, मुलांचं असतं, करिअरचं. आपल्या आई वडिलांशी बोला, गप्पा मारा, ते पण आपले फ्रेंड्स असतात. कधी कधी ते पण आयसोलेशन मध्ये चालले जातात की मुलगा पुढे चाललाय, शहराकडे वळतोय, मागे कोणी बघायला नाही. थोडं बोला. आपले मेंटर्स असतात, सरांशी येऊन कधी विचारा, सर हा अप्रोच बरोबर आहे का, थोडे डाऊट्स येत आहेत. आणि सर
सर एवढे म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स एवढा, आम्ही मगाशी बोलत होतो, थोडा वेळ आम्हाला वेळ मिळाला, तर सरांचं नॉलेज खूप आहे, एक्सपिरियन्स खूप आहे, आणि ते मनाने सांगतायत, आणि ते फॅकल्टी ऍडवायझर आहेत, तुमच्यासाठी एक एक्झिस्टिंग रिसोर्स आहे, सो यूज इट. मला कोणी नव्हता, त्यांनी सांगितलं सोड, मग मी गेलो एक लास्ट अटेम्प्टसाठी. मी 22च्या याला, आणि का मी दिल्लीला एकच जाण्याचं कारण, तिथे कोणी IAS IPS बनत नाही. मी तुम्हाला एक सांगतो, तिथे जस्ट होतं की इकडे लायब्ररीज बंद होते, मला एक आयसोलेशन पाहिजे होतं अभ्यासासाठी, कारण की इथे माझे सगळे फ्रेंड्स नोकरी करतात पुण्यातल्या पुण्यात, कोणी ना कोणी फोन करेल, भेटायला येईल, डिस्टर्बन्स होईल, म्हणून मी दिल्लीला गेलो. तिथे टेस्ट सेंटर कोविडच्या काळातही सुरू होते, मी तेवढ्या पुरती गेलो. मग वडिलांना सांगितलं अभ्यास तर झाला नाही, करू काय? ते म्हटले झालाय 3 वर्ष तू केलाय, आता तो फक्त अभ्यास टेस्ट करायची गरज आहे, तो बॅक ऑफ द माइंड सबकॉन्शियस माइंड मध्ये असतो, जा आणि पेपर लिह. जो पेपर 3 तासात लिहायचा असतो मेन्सचा, म्हणजे जून, आता मी गेलो होतो अराउंड जुलैमध्ये. आता ती एक स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला जनरली सांगतो की गेल्या पहिले आपले मेन्सचे ऑप्शनल सब्जेक्ट संपवा जे प्रिलिम्सला नसतात. फॉर एक्झाम्पल डिझास्टर, कोणी आता माहित नाही सिलेबस वाचलाय का नाही, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, एथिक्स, जे प्रिलिम्सला नाही आहेत बट मेन्सला असतात. डायरेक्ट बसा आणि पेपर लिहायला घ्या. होतं काय, जी स्ट्रॅटेजी मी पहिले 3 वर्ष अप्लाय नाही केली, मी थोडी स्ट्रॅटेजी चेंज केली. अरे आपले नॉलेज तर सगळ्यांकडे सेम आहे, जसं मयूरही म्हटलं, नॉलेजचा इश्यू कुठेच नसतो. बसलो, पहिला पेपर मी 4.5 तासात लिहिलाय. एका प्रश्न मागे की विचार करा की काय बेस्ट आन्सर होऊ शकतो. मग अशी आय गेस मानव नाव ना तुझं, तू एक प्रश्न विचारला की माझं उत्तर बरोबर आहे का कसं, हे बी अंधारात तीर मारल्यासारखं आहे. अंधारात कधीच तीर जातच नाही आणि मारतही नाही लोक. होतं काय की प्रत्येक आन्सर हे परफेक्टच असतं, तो वाचण्याचा परसेप्शन वेगळा असतो. म्हणून त्यासाठी एक आहे की तू तुझं लिहिलेलं उत्तर तुझ्या फक्त मित्राला दे, उत्तर प्रश्न नाही. आणि जर त्यांनी तो उत्तर वाचून सांगितलं की हा प्रश्न होता, की तू ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंयस, तेव्हा तुझा आन्सर खरे राहील. ते तू स्वतःही बसून एक प्रॅक्टिस करू शकतो. तर एक आन्सर रायटिंगची सवय का पाहिजे. मी गेलो 4.5 तास पेपर लिहित गेलो. मी जुलै ते डिसेंबरच्या 40 टेस्ट पेपर सोडवून दिले होते मेन्सचे, आणि ठरवलं होतं की 1 जानेवारीला आपण नारळ फोडायचा प्रिलिम्सचा. तर तो सुरू केला. प्रिलिम्सला पण अभ्यास करायचा नाही, म्हणून मी फक्त एनसीआरटीज आहे, तुमची बायबल पाहिजे, भगवद्गीता म्हणा, नॉट बिईंग रिलिजियस बट ते तुमचे बेस्ट फ्रेंड्स असतात. एनसीआरटीज मधनच प्रश्न पडतील बऱ्यापैकी, ते तुमचे कन्सेप्ट क्लिअर करतील. डायरेक्ट जा, टेस्ट पेपर द्या. असे करत करत मी जानेवारी ते मार्च मध्ये अराउंड 140 टेस्ट पेपर सोडवले होते, 100 फुल लेंथ पेपर. तर अराउंड 14,000 प्रश्न रेडी होते. आता अंधारात बार मारल्यासारखे, याचा 1% जरी आले प्रश्न तरी 140 प्रश्न माझे रेडी राहतील 14,000चे. ते प्रश्न मला कुठे ना कुठे हेल्प करतील. आणि तसंच झालं. म्हणजे जो मुलगा ज्याचे मागचे 3 वर्ष पेपर म्हणजे फक्त 52, मला सांगायला आज नाही वाटणार, 52, 72 आणि आय गेस एका वर्षात 54 मार्क आले होते प्रिलिम्सला, त्यांनी 22च्या याच्यात 113 मार्क आणले. ज्यांनी प्रिलिम्सही काढली, सिव्हिल्सही काढली. त्याच्या मेन्सच्या एक दिवस म्हणजे 7 ऑगस्टला सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची एक्झाम होती, म्हटलं ती पण देऊ, ती पण क्लिअर झाली. स्टाफ सिलेक्शन कमिशनची Tier 1 पण क्लिअर झाली. डिफरन्स काहीच नव्हता, जस्ट की स्वतःला टेस्ट करत गेलो, या आहे आपल्याला नॉलेज. आणि जी गोष्ट चुकते ती लगेच वाचून घ्या. चुकलेली गोष्ट माणूस कधीच विसरत नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण कुठली गोष्ट का विसरतो, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मुद्दामून जाऊन चुकवा ती गोष्ट, तुम्हाला बरोबर ती लक्षात राहील, चूक आपली जात नाही. सेम केलो आणि मग प्रिलिम्स माझी क्लिअर झाली. आता एवढा ओव्हर कॉन्फिडन्स पण नको यायला. वडिलांनी मग करायचं काय, म्हटलं आता पुन्हा आपण टेस्ट पेपर देऊन टेस्ट करू. जे मार्क माझे जुलै ते डिसेंबर मध्ये होते त्याच्यापेक्षा मला कमी मार्क पडायला लागले, कारण की तेव्हा थोडा कॉन्फिडन्स किक इन करायला लागला. मग परत करायचं काय, तर परत एकदा एक रिव्हिजन घेतली, शॉर्ट रिव्हिजन केली आणि टेस्ट पेपर द्यायला लागलो. तर माझं एकच मंत्र होतं की आपण फक्त टेस्ट पेपर देत गेलो. आणि माझी एक भीती असायची की माझा कधीच पेपर, पहिला पेपर माझा 4.5 तासात कम्प्लीट झाला होता, माझा कधीच पेपर 3 तासात कम्प्लीट झालेले नव्हते. मग करायचं काय, तर मधला जो 2 महिन्याचा, आणि तेव्हाच्या प्रिलिम्स मेन्स मध्ये 2च महिन्याचा वेळ होता. सकाळी 6 वाजता जायचो, 6 ते 9 एक पेपर द्यायचो, दुपारी परत 2 तासासाठी यायचो, रिवाइज करून परत 2 ते 5 एक पेपर द्यायचो. ते असं करत करत जो 4.5 तास 4 तासावरनं 3 तासावर यायला लागला. आणि ते पण की परवा पेपर आहे आणि आज माझं शेवटचं पहिल्यांदा असं झालं पेपर 3 तासात कम्प्लीट झाला. तो विचार करा, तो किती मोठा गॅम्बल पण होता, बट एक कॉन्फिडन्स आला होता की माझ्याकडनं पेपर लिहिला जाईल. कारण की माझ्या कॉम्पिटिशन मध्ये असे मुलं होते ज्यांनी 3-3, 4-4 मेन्स दिलेले. तर करायचं कसं, मी तुम्हाला तेच म्हटलं, बाहेर एक ओपन कॉम्पिटिशन आहे, यू हॅव टू बी प्रिपेअर. प्रत्येक मूव्ह प्लॅन करावी लागेल. मी प्रिलिम्सच्या वेळेस सुद्धा माझ्या मित्राला 1 दिवस पहिले विचारलं की अरे तू मोठ्या निपचा पेन घेतो का छोट्या निपचा, तुम्ही पायलट V5 वापरता का V7 वापरता.
त्या मोमेंटला ते स्टुपिड क्वेश्चन्स होते, मी कधी पब्लिकली पण नाही बोललो, बट ते इम्पॉर्टंट होते कारण की त्यांनी गाईड केलं. माझ्या मित्रांनी म्हटलं एक सगळं सोड, एक सेलोचा मोठ्या निपचा पेन तो लवकर गोळे भरले जातात, म्हणजे ती पण एक स्ट्रॅटजी आहे. काय माहिती आपले 2 मिनिटं का वाचेना. ते करत गेलो, प्रिलिम्स निघाली. मेन्सच्या वेळेस तेच अप्रोच वापरला की मला सगळ्यांनी सांगितलं डायग्राम्स काढ. डायग्राम्स काढत गेलो, दर 3-4 प्रश्नाला एक डायग्राम काढत गेलो. का तर आन्सर इंटरॅक्टिव्ह. शेवटी माझे वडील पण आता प्राध्यापक होते, त्यांनी मला एक स्ट्रॅटेजी सांगितली. कुठल्याही क्षेत्रातला प्रोफेसर असो, टीचर असो, कोणी तुमचं सगळं आन्सर जरी नाही वाचलं, तुमचं इंट्रो कन्क्लुजन वाचतीलच वाचतील. तुमचं इंट्रोडक्शन ज्याला म्हणतो, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन जितकं अट्रॅक्टिव्ह राहील आणि कन्क्लुझिव्ह राहील, तो तुमचा परसेप्शन आहे. जसं तू म्हणतोय की शून्यामध्ये आयडियलिस्टिक आन्सर आहे, अरे ते आयडियलिस्टिक आहे, आपल्याला प्रॅक्टिकली लिहायचे. तर ते तू म्हणतो की 10 पॉईंट आहे, 10 पैकी 5 महत्वाचे कुठले, 5 काढ आणि 5 लिही. आन्सर कधी पण बरोबर राहणारच नाही, ते रिलेटिव्हली बरोबर राहील. कधी पण एका प्रश्नाचे एकच उत्तर असतं असं जगात कुठल्याच प्रश्न असं मी तरी नाही बघितलं. त्याचे 2-3 उत्तरं राहतील. ती प्रॅक्टिस करा आणि आपल्यात फेथ ठेवा की आपण करतोय ते बरोबर आहे. ते करत गेलो. मग परत आता मेन्स झाली माझी क्लिअर, फॉरेस्ट्री पण क्लिअर झाली. मग आता इंटरव्ह्यूचा वेळ, मग करायचं काय. मग परत वडिलांनी तेच प्रॅक्टिस करेल ना, जा डायरेक्ट मॉक दे. पहिल्या मॉकला मला खूप घाण रिव्ह्यू आला, फीडबॅक. म्हणजे असं की तो व्हिडिओ चुकून असेल पण युट्यूबवर तुम्ही बघू शकता, लाईक कमेंट करू नका, बट दॅट्स व्हॉट इज इट की युट्यूब जनरेशन आहे, असं काही करू नका. पण खूप घाणेरडा फीडबॅक होता, बट देत गेलो. असे करत करत मी म्हणजे मी इंटरव्ह्यूच्या अगोदर 22 मॉक दिले होते. मार्क मला तरी कमी पडले, बट ऍट दी एंड माझं सॅटिस्फॅक्शन मी माझे 100% दिलं. आणि तीच एक स्ट्रॅटेजी मला ओव्हरऑल हेल्प केली. आणि तुम्ही जर माझे मेन्सचे मार्क पण बघाल तर मी डिसेंट आहे, आय से की एक्सेप्शनल आहे, बट तेवढे होते की मी जनरल कट ऑफ क्लिअर केला होता इझिली. सिव्हिल्सचा, फॉरेस्टचा इंटरव्ह्यूने माझं काही जास्त बिघडवलं नाही. तर की त्या लेवलपर्यंत आपले एक्सिलेंस, ज्या गोष्टी आपल्या हातात आपण त्यात 100-200% देण्याचा प्रयत्न करा. आणि सिव्हिल आणि शेवटी इन केस जर फेलियर आलं, घाबरू नका. आता माझं होतं की जर नाही मिळालं, माझ्याकडे बॅकअप रेडी होता. माझं नेट सेट झालं होतं, मी PhD साठी नागपूर युनिव्हर्सिटीत रजिस्ट्रेशन केलं होतं, सगळं होतं. वर्स्ट केस माझ्यासाठी टीचिंग माझं आवडतं होतं. तुमच्यासाठी एक असतं, प्रत्येकाला एक आपला बॅकअप असतं आणि ज्याच्यात तो आवड असते. सिव्हिल सर्व्हिस कोणी लहानपणापासून नाही, की बरेच मुलं म्हणतात मी लहानपणापासून सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळलं, कोणीच वळलं नव्हतं, कोणाला नाही नव्हतं. ते म्हणजे जाऊ द्या, एक इट्स लाईक अ फेक प्रमोशन, बट कोणाचंच नसतं ते. ओव्हर द टाइम तुमचं झालेले इन्क्लिनेशन आहे. तो ऑलवेज तुम्हाला कुठली गोष्ट आवडत असेल ज्याच्यात तुम्ही करिअर करू शकता, जे तुम्हाला एक डिसेंट लाईफस्टाईल देईल, पगार देईल, पैसे देईल. शेवटी जग पैशांवर चालतं. तुमची एक लाईफस्टाईल असते, तुम्हाला जनरेशन पुढे न्यायची आणि ते ह्युमन नेचर आहे. तर त्या गोष्टीचा विचार करा, बॅकअप ठेवा. बट जर फेलियर आला, फेलियरला घाबरू नका. फेलियर खूप काही शिकवेल. आज लोकांनी मला यासाठी बोलवलं की कदाचित मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये सक्सेसफुल आहे, बट त्याच्या मागे माझं 12th CET म्हणा, 8 कंपनीतून रिजेक्शन म्हणा, अनफॉर्च्युनेटली कोविडमध्ये माझे सगळे सेव्हिंग संपले, नोकरी नाही, काही नाही, तर बरेचसे फेलियर्स होते. बट आज एंड ऑफ द डे मी सॅटिस्फाईड आहे की मी तुमच्या समोर उभा आहे. मी आय हॅव बीन टू दॅट साइड ऑफ द पोडियम, आय एम टुडे ॲट दिस साइड. बट दॅट गिव्स मी अ सॅटिस्फॅक्शन की ज्या गोष्टी मला कळायला उशीर लागला, कदाचित 5 वर्ष लागले, ते जर तुम्हाला कमी वेळात कळल्या. आणि जसं मयूरही म्हटला, बॅकअप नव्हता, बॅकअप ठेवा. बट असं नाही की बॅकअपच सगळं काही असायला पाहिजे. जोपर्यंत UPSC करता, UPSC इज एव्हरीथिंग. ज्या मोमेंटला UPSCची जर्नी संपली, मागे वळून बघू नका. पुढे लाईफ खूप छान आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने करतात. तर माझाही भाऊ आहे, तो IIMC ला प्रोफेसर आहे, माझे वडीलही प्रोफेसर आहे. फेलियर त्यांनी 3 अटेम्प्ट दिले, त्याला काही त्याच्यातलं गरज नाही की माझं नाही झालं, काही नाही झालं. कारण की फक्त सिव्हिल सर्व्हिसेस देश नाही घडवत. जसं आता लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटचं तुम्ही ऐकालच एक प्रेझेंटेशन, की डॉक्टर अतुल ढाकणे म्हणून एक आमचा चांगला फ्रेंड आहे, जो आता डॅनिक्समध्ये आहे, डॅनिक्स सर्व्हिस स्पेसमध्ये दिल्लीमध्ये सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहे. तो BJ मेडिकल मधनं पास आउट झाला आणि त्यांनी त्याला एक त्याच्या सिनियर्सनी चॅलेंज दिलं की आता करायचं काय पुढे. मग त्याच्यासमोरही प्रश्न होते. आता त्याला काहीतरी चांगलं घडवायचं होतं. त्याच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस हा त्याचाही कधी ऑप्शनल नव्हता पहिला. बट मग त्यांनी एक संस्था उघडली, लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट. त्या 3-4 मुलांनी ते प्रॉपर ट्रायबल एरियात जाऊन राहिले, तिथे शिकले, तिकडे मुलांना शिकवलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मागच्या वर्षी, पहिल्या वर्षी काहीच नाही, 1 का 2 सिलेक्शन असेल, मला डिटेल्स माहित नाही. सेकंड इयरला आज त्या संस्थेला टाटाकडनं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंडर फंड्स मिळतो. ते खूप चांगले काम करतात. मागच्या वर्षी ऑलमोस्ट 100+ ट्रायबल मुलांना नीटमध्ये ऍडमिशन मिळाली. तर आता हे विदाऊट सर्व्हिसेस मध्ये राहून चांगलं काम करू शकतो.
तर असं नाही की सिव्हिल सर्व्हिसेसच तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देते, ते तुम्हाला एक इझी फाउंडेशन देते की ज्याच्यावर तुम्ही लवकर काम सुरू करू शकता. बट जर सेवा करायची ठरवली तर तुम्ही कुठल्याही कॅपॅसिटीत करू शकता. आणि असं कधीच नका वाटू देऊ की आपण अधिकारी नाही झालो. आपण आपल्या लाईफचे अधिकारी आहोत. आज आपले डिसिजन चुकेल पण उद्या बरोबरही येईल. तर स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि पेशन्स डेव्हलप करा लाईफमध्ये, की सक्सेस नाही मिळते म्हणून हायपर नका हो, तुमचे डिसिजन्स चुकतात. आणि एक चांगली थेरी आहे सायमनची की आपण कधी पण लाईफचं बेस्ट डिसिजन घेत नाही, आपण सेकंड बेस्ट घेतो. बट त्या सेकंड बेस्टमध्ये पण रिझन्स असतात, ते आयडेंटिफाय करा की आपण काय डिसिजन घेतलं. आणि फेलियर काही नसतो लाईफमध्ये. तुम्ही ऑलरेडी सक्सेसफुल आहात जर तुम्ही सीओईपीच्या आज या ऑडिटोरियममध्ये बसले आहात. इट्स अ व्हेरी बिग अचीवमेंट. खूप लोकांना माहित नाही. आपल्याला वाटतं की नाही आपण एक एक्झाम दिली सीईटी, नाही. कारण की तुमच्या मागे जर तुम्ही सीईटीला दरवर्षी आता ऑलमोस्ट 1.5-2 लाख मुलं असतीलच, त्यातनं तुम्ही फॉर्च्युनेट 1000, 2000, 3000 सिलेक्ट झालेले आहात. तर यू आर हॅव पोटेन्शियल. जर तुम्हाला ठरवलंय की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस करायचंय, एक डेडिकेटेड अप्रोच ठेवा. लाईटली घेऊ नका की नाही मी 2 वर्ष फक्त ट्राय करेल आणि सोडून देईल, असं होणार नाही. तुम्हाला फेलियरच मिळेल. ते फेलियर तेवाला फेलियर नाही की जे तुम्हाला शिकवून जाईल. तुम्ही तुमच्या लाईफचे ब्युटिफुल इयर्स घालवाल, तुम्हाला बॅकअप नसेल, तुम्ही नंतर एंड ऑफ द डे फ्रस्ट्रेटेड राहाल आणि मग चुकीच्या गोष्टींकडे चुकीचे व्यसनही लागतात बऱ्याचशा गोष्टी, आणि इंजिनिअरिंगमध्ये तर काही गोष्टींचा पथ्यही पाळा आणि चांगल्या हॅबिट्स ठेवा. आपल्या आईवडिलांची रिस्पेक्ट करा. मी काही याच्या पुढे जास्त बोलत नाही. डेडिकेटेड अप्रोचसाठी मी ट्राय करेल सीसॅकमध्ये आलो एखादा लेक्चर किंवा तुमच्याशी पर्सनल काही तुमचे इंटरॅक्शन्स, काही स्पेसिफिक क्वेश्चन्स असेल ते ॲड्रेस करण्याचा. बट एंड ऑफ द डे आता वेळही झाली, तुम्हालाही झोप आली असेल, तर आय एम सॉरी तुमचा वेळ घेतला. बट ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. शिक्षण महत्वाचं आहे, कुठेही व्यर्थ घालू नका. तुमचे शेवटी मी एवढंच म्हणेल, तुम्ही स्वतःत इन्व्हेस्ट करत आहात हे इयर्स, हे तुम्हाला आत्ता नाही कळणार, 2-3 वर्षानंतर कळेल. बट तेव्हा वेळ निघून जाते. आम्हाला कदाचित कळली, आम्ही फॉर्च्युनेट होतो फर्स्ट फ्यू मध्ये की आम्ही सिलेक्टही झालो. मी तेच म्हणतो, जर मी पुढच्या वर्षी यावर्षी मी एक्झाम दिली आहे, सिलेक्ट होईल का नाही माहित नाही. तर तेच आहे की जिथे अपॉर्च्युनिटी मिळते ती ग्रास्प करण्याचा प्रयत्न करा. चालेल. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू. अँड फॅकल्टी ॲडवायझर डॉक्टर के पाटील यांना धन्यवाद की ज्यांनी मला बोलवलं यासाठी, या कार्यक्रमासाठी. आणि ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. मी अशी अपेक्षा करते की इथे उपस्थित ॲस्पायरंट्स हो पाहणाऱ्या इंजिनियर्सच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आणि आज आपल्या सर्वांनाच सरांच्या अनुभवातून एक अतिमहत्वाची गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे आई वडील आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगत आहेत त्यावरती विचार करायला काहीच हरकत नाही. कारण ते आपल्याला जितकं ओळखतात तितकं कोणीच ओळखत नाही. आपल्या क्षमतात ते जेवढे जाणतात तेवढं कोणीच जाणत नाही. आणि मला आज असं वाटतं की सरांनी आपल्याला असं सांगितलं की तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू आदमी है अवतार नहीं. तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू आदमी है अवतार नहीं. गिर, उठ, चल दौड़, फिर भाग, क्योंकि जीत संक्षिप्त है, इसका कोई सार नहीं. यानंतर मी सीओपी सीसॅकचा सेक्रेटरी रोहित चौरे यास विनंती करतो की पुढील सूत्र त्यांनी हाती घ्यावी. वेळ खूप झालेला आहे आता, त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही. सीसॅक बद्दल तर मयूर सरांनी पण सांगितलं, त्यानंतर एक प्रेझेंटेशन पण झालंच होतं. मयूर सर, मला सांगायला आवडेल की 2016-17 साली तुम्ही सीसॅक नावाचं एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आता 2024 ते एका वटवृक्षामध्ये रूपांतरित झालंय. आणि आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलाय सर, सीसॅक लायब्ररी नावाचा. आत्ता पाहिलंच असेल तुम्ही. तर आपल्या सीसॅक लायब्ररीमध्ये ऑलरेडी काही बुक्स आहेत UPSC रिलेटेड, स्टँडर्ड बुक्स आहेत, NCERTs आहेत. बट एक अनाउन्समेंट करतो मी आत्ता की LFU कडनं आणि डॉक्टर SDM अतुल ढाकणे सरांकडनं आपल्या सीसॅक लायब्ररीसाठी तब्बल 30,000 रुपयांची बुक्स देण्यात आलेली आहेत. मी अतुल ढाकणे सर आणि LFU यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. सर, तुम्ही पुढे येऊन एकदा प्रेझेंटेशन द्यावं, आपणास विनंती.
गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी डॉक्टर अजिंक्य वेडे, को फाउंडर आणि ट्रस्टी LFU पुणे. तर माझी तिथं टीम आलेली आहेत. सगळे तुमच्यासारखेच सेकंड, थर्ड, फोर्थ इयरला शिकणारे विद्यार्थी आहेत आणि ते कसं काम करतात ते तुम्हाला थोडक्यात समजून सांगतील. एक 10-15 मिनिटाचा एक छोटी स्टोरी म्हणून ऐका. चालेल? मी राजला इन्व्हाइट करतो. आवाज येते? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद मला इथे बोलण्याबद्दलची संधी दिल्याबद्दल. आणि मी खरं हे सगळं ऐकून मी खूप इन्स्पायर झाले UPSC साठी स्वतःच, की इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलं, त्यांची जर्नीज ऑनेस्टली प्रेझेंट केली समोर. ते खूप महत्वाचं आहे. बिकॉज आफ्टर यू गेट सक्सेस सगळेजण असं त्यांचे हाईज सांगतात, लोज सांगत नाहीत. बट मयूर सरांनी आणि गौरव सरांनी त्यांनी सगळ्यांनी इलॅबोरेट केलंच. So today, myself Raj, I'm a final year MBBS student at BJ Medical College Pune, Sassoon Hospital, ज्यांना माहित नसेल. And obviously I am an LFU volunteer. Second point मला जास्त आवडतो कारण की ह्या संस्थेमुळेच मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या जे पुढे मी सांगेलच. So to start with, एक सिनेरिओ फक्त तुमच्या समोर एक मांडायचा प्रयत्न करतोय. एक स्टोरी आहे आमच्यात एक स्टुडंटची जो सध्या लागलाय पुढे. त्याच्या घरी त्याच्या वडिलांना पायाला इंजुरी झाली होती. स्मॉल इंजुरी होती, एकदम स्मॉल. आणि त्या इंजुरीमुळे म्हणजे साधारण आपल्याला काय छोटी जखम झाली तर आपण OPD मध्ये जातो, डॉक्टरांना दाखवतो आणि आपण त्यांना सांगतो मरमपट्टी करून घेतो. आता तो गडचिरोली आणि त्या सगळ्या कोपऱ्यातल्या भागांमध्ये त्याच्यामुळे PHCs नाही आहेत, OPDs नाही आहेत, खूप कमी असतात रिसोर्सेस. त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांच्या वडिलांवर काही उपचार झाले नाही आणि लेटर ऑन ते इतकं कॉम्प्लिकेट झालं की त्यांचं पाय अँप्युटेट करावं लागलं. अँप्युटेट मीन्स टू कट द लिप, पाय कापावा लागला. आता ही खूप सॅड रियालिटी आहे की एक छोट्या इंजुरीमुळे इतके कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ शकतात. म्हणून असं म्हणतात की प्रॉपर टाइमवर इंटरव्हेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही कुठे ना कुठे गोष्ट एक बॅक ऑफ द माइंड आपल्या रियालिटी सगळ्यांना माहित आहे. पण सगळ्यांना असतं की लाईक एव्हरीबडी हॅज अ ड्रीम, लाईक असं सगळ्यांची एक फॅन्टसी असते की यू वॉन्ट टू बी अ सुपर हिरो इन लाईफ. लहानपणी असं वाटायचं, चांगले मूवी बघून आलो की मला काहीतरी देशासाठी समाजासाठी करायचंय, काहीतरी एक मनात असतं की काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्युट करू. पण एव्हरीबडी थिंक्स की मी आता काय करू शकतो, मी सध्या पैसे कमवत नाही, मी काही करू शकत नाही. आणि द्यायचा विचार केला तर सगळ्यांच्या डोक्यात एक गोष्ट येते की चला फूड डोनेट करू, चला पैसे डोनेट करू, कपडे डोनेट करू, कूलर लावून दिलं किंवा काहीतरी पुस्तकं दिले. बट नोबडी थिंक्स ऑन द ग्रास रूट लेवल. ग्रास रूट लेवल काय की आता सगळ्यांनी आय गेस इथे CET आणि JEE थ्रू ऍडमिशन घेतलं असेल. JEE चे क्लासेसची सध्या फीस एनीवन लाईक एव्हरीबडी विल अग्री की कमीत कमी 4 लाख आहे. चांगल्या क्लासेसला गेले तर 4 लाख, थोडं खाली आले तर 3 लाख रुपये. आणि तसंच नीटचा सिनेरिओ आहे की 2.5-3 लाख रुपये नीटच्या कोचिंगसाठी फीज आहे सध्या. आता हा जो एक रियालिटी आहे की 2.5-3 लाख रुपये तुम्हाला एका क्वालिटी एज्युकेशनसाठी द्यावे लागते. हा जो डिस्पॅरिटी आहे की रिसोर्सेस साठी तेवढी अमाऊंट पे करावी लागते. दिस इज लिडिंग टू अन अनफेअर कॉम्पिटिशन इन दी सोसायटी. म्हणजे कुठे ना कुठे जर तुम्ही बघितलं तर आज तुम्ही सगळे इथे बसलेले आहात. नो डाऊट यू ऑल हॅव अचीव्ड समथिंग की तुम्हाला त्या परीक्षेमध्ये चांगले मेरिट मिळालं. पण कुठे ना कुठे जे रिमोट एरियाज आहेत जिथे लोकांकडे नाहीये पैसे, क्लासची फीस भरायला पैसे नाहीत. तुम्हालाही माहिती आहे आपल्याकडे खूप जास्त क्लासेसची ब्रँडिंग असते, नाहीये पैसे, मग त्यांना ते रिसोर्सेस भेटत नाहीत आणि ते रिसोर्सेस नाही भेटल्यामुळे त्यांना तो ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही. सो आय फील देर इज अनफेअर कॉम्पिटिशन गोइंग ऑन. त्यांना रिसोर्सेस मिळाल्यानंतर त्यांना कॉम्पिटिशन मध्ये उतरल्यानंतर खरं कळेल की कोण हुशार आणि कोण नाही. ही गोष्ट कुठे ना कुठे हायलाइट होत चालली होती. आणि ही एक गोष्ट जी आहे की हेल्थ केअर आपला जो डाऊनग्रेड होत चाललाय वरंवर सोबत की तुम्हाला क्लासेसचं रियालिटी आहे ते आपल्याला देता येत नाहीये. इकॉनॉमिकली ज्या आय कॅन्ट से वीक बट त्यांना नाही मिळाले ते अपॉर्च्युनिटीज. तर हे सगळ्या गोष्टींना केटर करण्यासाठी कुठे ना कुठे वी हॅड टू कम अप. सो आय वुड से दॅट 9 to 10 years बॅक BJ मेडिकल कॉलेज मधले आमचेच काही सिनियर्स
डॉक्टर अतुल डाकणे सर, ही जसं सरांनी उल्लेख केलं, ही इज करंटली सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ॲट दिल्ली. अँड सेकंडली मल्टिपल फाउंडर मेंबर्स होते, 6-7 जणांची टीम होती. त्यांच्या डोक्यात हा विचार आला की जर आम्ही हे सगळं शिकून आलो तर ही गोष्टी कुठे ना कुठे पास ऑन केली तर का नाही. म्हणजे लाईक एव्हरीबडी हिअर वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्युट बट देयर इज नो प्लॅटफॉर्म टू गिव्ह इट. सो कुठे ना कुठे ही एक गोष्ट होती ज्याच्या मागे हा LFUचा ओरिजिनेट झाला. सो लिव्ह फॉर अपलिफ्टमेंट इज नथिंग बट इट्स जस्ट अ प्लॅटफॉर्म टू प्रोव्हाइड फ्री अँड क्वालिटी एज्युकेशन. हा क्वालिटी हा शब्द मी का स्ट्रेस करतोय, बिकॉज BJ मध्ये लागणारी मुलं हे सगळे ऑल इंडिया 4000च्या आत असतात. हे सगळे क्वालिटी मुलं जेव्हा त्या मुलांना शिकवतात, कुठे ना कुठे जो आपण इकॉनॉमिकल डिस्पॅरिटी आहे रिसोर्सेसच्या अवेलेबिलिटीसाठी, त्याला आपण कुठे ना कुठे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. म्हणून लिव्ह फॉर अपलिफ्टमेंट इज नथिंग बट इट्स जस्ट अ प्लॅटफॉर्म. आणि सांगायला खूप अभिमान वाटतो आणि मला खूप चांगलं वाटतो की आम्ही सगळे जे आज टीम आली आहेत आणि जे बॅकग्राऊंड मध्ये काम करतायत, आतापर्यंत 8 वर्षात वी हॅव 200+ स्टुडंट्स हू हॅव सिक्युअर्ड ऍडमिशन इन प्रोफेशनल मेडिकल कोर्सेस. वी हॅव 87 स्टुडंट्स हू हॅव सिक्युअर्ड ऍडमिशन इन MBBS कोर्सेस. 50 to 60 people have secured admission in BMS and other allied courses as well. So ही एक गोष्ट मला असं वाटतं की त्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की त्यांनी हे ऍडमिशन मिळवलं. त्या मुलाने स्वप्न पण बघितलं नसेल की घरच्यांनी म्हणजे एक असतो की वडिलांना की आई वडिलांना असं असतं की माझ्या मुलाने एक चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकावं, पण कुठे ना कुठे त्यांच्याकडे काय कमी असतं, त्याच्यामुळे त्यांना चान्स भेटत नाही. आणि आज तोच मुलगा जेव्हा MBBS ची डिग्री घेऊन, जेव्हा एप्रन घालून आणि तो गळ्यात स्टेथोस्कोप घालून घरी जेव्हा फोटो पाठवतो, व्हिडिओ कॉल करतो, ते जे डोळ्यात अश्रू असतात आई वडिलांच्या, दॅट इज व्हॉट वी फील दॅट इज अन अचीवमेंट. दिस इज जस्ट अ स्टॅटिस्टिक्स. हे आमच्यासाठी एवढं मॅटर नाही करत किंवा कुणासाठी नाही करत. वी वर्क फॉर द सॅटिस्फॅक्शन विच दोज स्टुडंट्स फील आफ्टर गेटिंग ऍडमिशन इन टू दोज कॉलेजेस. हा एक आयकॉनिक मोमेंट घडला 1 वर्षाखाली. ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया द्रौपदी मुर्मूजी, त्यांनी आमच्या काही स्टुडंट्स आहेत, सो जसं LFU बद्दल मी पुढे सांगेलच की वी हॅव 2 ब्रांचेस, पुणे ब्रांच आणि उलगुलान ब्रांच. तो उलगुलान ब्रांच हा महाराष्ट्रातले जे कोपऱ्यातले भाग आहेत, जे गडचिरोली, मेळघाट, जे नक्षलवादी एरियाज आहेत किंवा मार्जिनलाइज एरियाज आहेत, तिथल्या स्टुडंट्सला आपण एज्युकेशन प्रोव्हाइड करतोय. तिथल्या काही विद्यार्थ्यांना बोलवलं होतं इंटरॅक्शनसाठी अँड दोज स्टुडंट्स गॉट एन अपॉर्च्युनिटी टू मीट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अँड त्यांनी स्वतःने ती परिस्थितीचा म्हणजे आपण काय म्हणतो एक अंदाज घेतला की काय चालू आहे आणि काय त्याच्यावर मेजर्स घेऊ शकतो. सो आय गेस दिस वॉज अ काय बोलते बोनस अचीवमेंट फॉर LFU अँड अगेन इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर अस टू वर्क अहेड. काही न्यूज आर्टिकल्स आहेत आतापर्यंतचे लागलेल्या स्टुडंट्सचे, काही त्यांचे सक्सेस स्टोरीज आहेत. अगेन टू एम्फसाइज, LFU हा एक NGO आपण म्हणतोच, आम्ही म्हणतो, सगळे म्हणतात, पण माझ्यासाठी आणि मला असं वाटतं 90% जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत ते सगळ्यांसाठी हा एक फॅमिली सारखा आहे. कारण की सगळ्यांना असं वाटतं की NGO मध्ये यू जस्ट गो अँड गिव्ह समथिंग, पण मी स्वतः माझ्या एक्सपिरियन्स नुसार सांगेल की मी खूप काही घेतलंय देण्याऐवजी. कारण की ह्या गोष्टीमुळे आमचे जे कॉन्टॅक्ट वाढलेत, ज्या गोष्टींमुळे आम्हाला इतक्या चांगल्या लोकांशी भेटणं झालं आणि एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला एक सोशल सर्व्हिस करायचा एक चान्स मिळाला, ती गोष्ट खूप हेल्पफुल होती. सो कमिंग बॅक, LFU ची लिव्ह फॉर अपलिफ्टमेंट हे आपण BJ मेडिकल कॉलेजच्या जस्ट मागे एक शाळा आहे, बाल विकास संस्था, तिथे आपण इट इज जस्ट 5 minutes वॉकिंग. आता तुमच्या कॉलेजपासून पण जर तुम्ही गेले तर 10 minute डिस्टन्स आहेत ना, बसेस पण असतात. सो तिथे पुणे क्लासरूम मध्ये आपण सध्या ऑफलाईन मोड मध्ये 11-12 रिपीटर्स साठी आपण क्लासेस घेतोय. वी आर प्रोव्हाइडिंग देम कोचिंग फॉर नीट, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. या सगळ्या गोष्टींसाठी आपण वेगळ्या पद्धतीने त्यांना शिकवतोय. म्हणजे उदाहरणार्थ जसं तुम्हाला माहित आहे, पण तुम्ही कोणत्याही चांगल्या क्लासेसमध्ये गेला तुम्हाला काय फॅसिलिटी असते, तर तुम्हाला चांगले टीचिंग असते. सेकंडली यू हॅव टेस्ट सिरीज, गुड टेस्ट सिरीज. सो हे सगळ्या गोष्टी इथे असतात. आमच्या टेस्ट सिरीजचे जे पेपर्स आहेत ते कमीत कमी 200+ व्हॉलेंटियर्सची टीम असते, ते सगळे मिळून बनवतात. Each and every question is filtered, reviewed by one of those toppers who are in studying in BJ.
सो दॅट वी कॅन गिव्ह देम द बेस्ट क्वालिटी अँड नॉट कॉम्प्रोमाइजिंग. बिकॉज एक असतो की आपण कधी कधी सोशल सर्व्हिसच्या नावाखाली क्वालिटी कॉम्प्रोमाइज करून देतो, बट दॅट शुड नॉट हॅपन. सोशल सर्व्हिसमध्ये क्वालिटी तीच गेली पाहिजे जे एका ऍव्हरेज इकॉनॉमिकली साऊंड बॅकग्राऊंडच्या मुलाला भेटत आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडली, LFU मध्ये एक स्पेशल प्रोग्राम आहे मेंटरशिप प्रोग्राम. मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे काय की जसं आता CSAC क्लब इज अ व्हेरी व्हेरी गुड मेंटरशिप फॉर ऑल ऑफ दोज हु आर अपिअरिंग फॉर UPSC अँड ऑल. सो असंच नीटच्या परीक्षेमध्ये पण एक्सेल होण्यासाठी एक मेंटरशिप असणं खूप गरजेची असते. चांगल्या क्लासेसमध्ये तुम्हाला टीचर्स असतात, हे असतात, पण ह्या मुलांना मेंटरशिपची काय गरज. आता आपण तर क्लासमध्ये गेलो, आपल्याला शिक्षकाने कधी नाव पण विचारलं नसेल, पण ह्या मेंटरशिपचं काय इम्पॉर्टन्स आहे. बिकॉज दीज पीपल आर नॉट एक्सपोज टू द कॉम्पिटिशन आउटसाइड. सडनली त्यांना आपण एक कॉम्पिटिशन मध्ये उतरवतोय. तो मुलगा बाहेर आल्यानंतर त्याला जर भीती वाटली की मी काय करू शकेल, त्याने काय चुकीचं डिसिजन घेतलं, तो घाबरला, कुठे म्हणजे भटकला. जे सर म्हणले की भटकायचं नाहीये, महत्वाचं तेच आहे, पण ह्या गोष्टीसाठी कोणीतरी गाईड पाहिजे, कोणीतरी मेंटर पाहिजे. सो ह्या गोष्टीचा काय म्हणता येईल एक ऍडव्हान्टेज बेनिफिट LFU मध्ये आहे. वी प्रोव्हाइड मेंटरशिप फॉर ऑल द 3 सब्जेक्ट्स. आता करंटली आपल्या समजा क्लासरूम मध्ये 90 मुलं आहेत, तर प्रत्येक मुलामागे 3 मेंटर दिलेत, एक फिजिक्सचा, एक केमिस्ट्रीचा, एक बायोलॉजीचा. म्हणजे कमीत कमी 270 व्हॉलेंटियर्स 90 मुलांच्या मागे काम करतायत. आणि दुसरी ब्रांच जी आहे त्याच्यावर तर अजून व्हॉलेंटियर्स. सो दिस इज अन अक्युम्युलेटिव्ह एफर्ट. एक 100 माणूस करू शकत नाही. आय एग्री की 6-7 म्हणजे आपण म्हणून 10 वर्षाखाली 6-7 पीपल केम अप विथ दी आयडिया, पण तो मॉडेल सस्टेन कसं होणार. त्या मॉडेलला सस्टेन करण्यासाठी हे महत्वाचं आहे की कुठे ना कुठे त्याचे ग्रास रूट प्रिन्सिपल्स प्रिझर्व्ह झाले पाहिजेत. अँड दॅट इज व्हॉट विच इज प्रिझर्व्ड इन LFU. तर हे ऍस्पेक्ट होता, हे सांगायचं मला महत्वाचं वाटलं. अँड पुढे एक सिम्पल स्टोरी जे आता तुम्हाला सांगितली अँपिटेशन लिम्बची ती सगळी. तर ट्रायबल स्टुडंट्स मध्ये तुम्ही जर बघितलं, त्यांच्यामध्ये हे काही कॉमन इश्यूज आहेत ते तुम्हाला. आता इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, लँग्वेज बॅरियर, हेल्थ इश्यूज. आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत गडचिरोली, मेळघाट ह्या एरियावर, तिथे कोरकू म्हणून एक लोकल लँग्वेज आहे, तिथे मराठी पण बोलत नाही. आता विचार करा, आपली जे NCERTचे पुस्तकं आहेत CBSEचे, तिथे इंग्लिशमध्ये तयार होतात, मराठीमध्ये तयार होतात, कोरकूमध्ये कधी बनणार. मग आता त्यांच्या मुलांना इट इज डायरेक्टली अ कट ऑफ फॉर रिसोर्स ना. म्हणजे त्याच्याकडे, त्या मुलाकडे पुस्तकच नाहीत, शिक्षण तर लांबची गोष्ट आहे. मग ही गोष्ट एक मनात घेऊन की त्यांना ऍटलिस्ट तो गॅप ब्रिज करावा. जसं इंजिनियर्स फेमस असतात ना, सिव्हिल इंजिनियर असतात ब्रिज करायला, ब्रिज बनवायला. त्या गोष्टी तुम्हाला सोशल ऍस्पेक्ट मध्ये कसं वापरता येईल. एक महत्वाची गोष्ट सांगावी वाटते की आता उलगुलांचे जे मुलं आहेत, आपल्याला असं वाटतं की त्यांना खूप कमी अकॅडमिक एन्व्हायरमेंट नाहीये, इकॉनॉमिक नाहीये, ट्रायबल नाहीये. पण ट्रस्ट मी, माझा एक एक्सपिरियन्स घडलेला, मी जेव्हा शिकवायला गेलेलो तेव्हा एका स्टुडंटला लिटरली युट्यूब आणि गुगल मॅप्स नावाची गोष्ट पण माहित नव्हती. अँड वी वर लिव्हिंग इन 2022. इथपर्यंत हा जो एक गॅप डेव्हलप झालाय, ह्या गॅपला कुठे ना कुठे ब्रिज करायला हवं. लोक म्हणतात ऑनलाईन मध्ये सगळं आलंय, पण मी आज पण म्हणेल बाहेरच्या भागात ऑनलाईनमुळे अजून काही डेव्हलप झालेलं नाहीये, कारण की नेटवर्क नाही तर कुठे युट्यूब चालणार आहे तुमचं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच गोष्टीला लक्षात घेऊन 2017 साली एक LFUचा सब प्रोग्राम लॉन्च झाला, दॅट इज प्रोजेक्ट उलगुलान. सो उलगुलान हा एक नेटिव्ह टर्म आहे तिथल्याच भागातलं. उलगुलान मीन्स टू रिव्होल्युशनलाइज, म्हणजे एक रिव्होल्युशन घडवणं, एक चेंज आणणं. अँड आय फील एव्हरीवन बिलीव्ह दॅट चेंज कॅन बी ब्रॉट बाय ऍक्शन्स अँड नॉट बाय ओपिनियन्स अँड वर्ड्स. लोकांना असतं की काहीतरी करू, ह्या मागे पळण्याऐवजी काहीतरी आहे त्याचा ऑपॉर्च्युनिटी उचला आणि त्याच्यासाठी करा. सो आय गेस दिस इज अ व्हेरी व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर यू ऑल टू कम अप अँड डू समथिंग फॉर देम. मी आजपर्यंत सांगतो की तुम्ही जर येऊन एक MCQ बनवला किंवा एक डाऊट डिस्कशन घेतलं किंवा एक चॅप्टर पण शिकवला, तर दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट चाइल्ड एंटायर लाईफचं, म्हणजे पूर्ण करिअर बनवण्यासाठी त्याचा एक मोठा भाग असेल. सो ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे. उलगुलान सुरुवात झाली 2017 साली. त्यानंतर आता करंट आपलं रेसिडेन्शियल कॅम्पस आहे. रेसिडेन्शियल कॅम्पस म्हणजे जसं खूप लोकांनी ऐकलं असेल, आय डोंट नो, श्री चैतन्य इन्स्टिट्यूट किती लोकांनी ऐकलं असेल. त्यांच्यामध्ये एक सिस्टम असते की ते हॉस्टेलमध्ये ठेवतात आणि त्यांना सगळं प्रोव्हाइड करतात. मी सांगेल त्यांच्यापेक्षा पण चांगलं आमचं एक हॉस्टेल फॅसिलिटी आहे धाराशिव, उस्मानाबाद मध्ये. देअर्स वन, म्हणजे आम्ही काय केले, तिथले जे गडचिरोली मेळघाटचे मुलं होते, इनिशियल 3-4 इयर्स वी यूज टू गो देअर अँड टीच. पण प्रॉब्लेम असा व्हायचा की आता आमचं पण कॉलेज आहे, शनिवार रविवार जायचं, 2 दिवस फक्त शिकवणं काय पॉईंट नाही. मग डिसाईड केलं की विल बिल्ड अप अन रेसिडेन्शियल कॅम्पस. उस्मानाबाद जस्ट 4 hour ट्रॅव्हल आहे, तिथे आपण एस्टॅब्लिश केलं. आणि त्यामध्ये पण
त्यांना हॉस्टेलमध्ये सगळे गोष्टी म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम बुक्स, पेन्स, जेवायचं, राहायचं, खायचं सगळं खर्च हा LFU एकटा उचलतोय. अँड थँक्स टू ऑल दोज डोनर्स, ऑल दोज CSR फंड्स विच वी हॅव बीन रिसिव्हिंग, वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर देम. हे सगळे आम्हाला एवढं प्रोव्हाइड करतात. कॅम्पसचे काही फोटोज आहेत, तिथे सगळे मुलं सोबत राहतात. आणि तिथे आत्ताच मागच्या वर्षी आपण एक लायब्ररी इस्टॅब्लिश केली त्यांच्यासाठी की तिथे त्यांना प्रॉपर अभ्यासाचं एन्व्हायरमेंट पण मिळावं. एक पॉईंट सांगू इच्छितो, हे सगळं आता हे जे उलगुलांचं आहे, आता तुम्ही विचार कराल की आम्ही तिथे जाऊन शिकवायचं का? नाही. सो तुम्हाला इथे काय सोय आहे की आपल्या ससून हॉस्पिटलमध्येच आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम, जसं तुम्हाला आयडिया असेल फिजिक्सवाला जसं ते प्रॉपर स्क्रीनवर शिकवतो तसं त्यानुसारच आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम डेव्हलप केलेत. त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम मध्ये वी हॅव सेटअप द बेस्ट क्वालिटी स्क्रीन्स, बेस्ट क्वालिटी कॅमेरा, सगळं प्रॉपर डेव्हलप केलंय. आणि जेवढं मिनिमाइज करता येईल, आय नो ऑनलाईनचा इम्पॅक्ट वेगळा असतो, ऑफलाईनचा वेगळा असतो, पण कुठे ना कुठे मिनिमाइज करायचा प्रयत्न केलाय. आणि मॅक्स लेवल फॅसिलिटीज तिथे अवेलेबल केलेत. यू कॅन कम देअर, यू कॅन टीच, यू कॅन टेक टॉपिक्स एज वेल. मुलं कसं निवडतो, एक बेसिक इंटरव्ह्यू प्रोसेस घेतो, त्याच्यामध्ये क्रायटेरियाज असतात आपले. त्यामध्ये डिटेल्समध्ये जाण्यात आपल्याकडे वेळची कमी आहे तरी मी जाणार नाही, पण एवढं सांगेल की फॉर अस एक ब्राईट स्टुडंट आणि जर एक इकॉनॉमिकली वीक स्टुडंट असेल, ह्याच्यामध्ये जर मला कोणी ऑप्शन दिलं तर आय विल ऑलवेज गो फॉर इकॉनॉमिकली वीक स्टुडंट. नो डाऊट, आय एम नॉट डिसरिस्पेक्टिंग की तो ब्राईट स्टुडंट डिझर्विंग नाहीये, पण जर तो इकॉनॉमिकली वीक सेक्शनचा जो स्टुडंट पुढे आला तर त्याच्या सकट त्यातली जी कम्युनिटी आहे, म्हणजे एक माणसाला जर अपलिफ्ट केलं तर 50 लोकांचं अपलिफ्टमेंट होणार. ह्या आयडियोलॉजीने आम्ही इंटरव्ह्यू प्रोसेस घेतोय. मेंटरशिप प्रोग्राम जसं सांगितलं 1-to-1 इंटरॅक्शन असतात आणि जे धाराशिव कॅम्पसमध्ये मुलं आहेत त्यांचे आपण ऑन कॉल मेंटरशिप प्रोग्राम्स ठेवतो. अँड ये LICची जी पॉलिसी असते ती, तसंच आमची एक पॉलिसी आहे, नीट के साथ भी नीट के बाद भी. तो आता एक जनरली असतो ना की आपण सोशल सर्व्हिस केली, मुलाला MBBS लावून दिलं, सोडून दिलं. बट एक विचार करा, जर तो मुलगा तिथे जाऊन लागलाय किंवा एक गडचिरोलीचा मुलगा जाऊन MBBSच्या कॉलेजला लागलाय, कॉलेजमध्ये येऊन पण नॉन अकॅडमिक प्रॉब्लेम्स असतात किंवा येऊन अकॅडमिक प्रॉब्लेम्स पण येतात. MBBSचा सिलेबस बघितलं तर डायरेक्ट गठ्ठा होईल पुस्तकांचा. पण आता हे सगळ्या गोष्टींना कसं टॅकल करायचं, त्या मुलाला एकटं सोडण्यात काय पॉईंट नाही. म्हणून नीट नंतर एक अकॅडमिक सपोर्ट ऍज वेल एज फायनान्शियल सपोर्ट, हे दोन्ही गोष्टींची जिम्मेदारी पण LFU मागच्या 4-5 वर्षापासून घेत आलेले आहे. आणि आय वुड लाईक टू से, आता सध्या आम्ही प्रोग्राम्स लॉन्च केलेत की फर्स्ट इयर लागलेल्या मुलांसाठी पण आपण स्पेशल सेशन्स घेतोय, त्यांचे जे सब्जेक्ट्स आहेत त्यांना आपण शिकवतोय. तर ही एक गोष्ट पण एक सुरुवात झाली. आता कमिंग बॅक टू द क्रक्स की तुम्हाला ह्या सगळ्यातनं काय उचलायचंय, तर मी हेच सांगेल, सध्या PUBG CODचा जमाना आहे आणि नो डाऊट मी पण त्यातलाच आहे. पण असं असतं की मोनोटोनस होऊन जाते फर्स्ट सेकंड इयर मध्ये लाईफ. सो टू जस्ट लाईट अपॉन इट की तुमच्यासाठी किती एक छोटंसं काम आहे. नीटमध्ये 97 चॅप्टर्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे. तुमच्यासाठी बायोचे पण कट केले तर 60 चॅप्टर्स आहेत. एका चॅप्टरला शिकवायला मी 15 तास धरले. आणि तुमच्यापैकी जर ऍटलिस्ट 20 to 30 पीपल, फॉर अ व्हेरी बेअर मिनिमम, जास्त आले तर खूपच चांगले, 20 to 30 पीपल जर फक्त येऊन तुमच्या अख्ख्या वर्षातले फक्त जर 12 तास आम्हाला देऊ शकतात, किती? फक्त 12 तास. तोच एक टॉपिक तुम्ही दरवर्षी त्याच बॅचवर शिकवा, काहीच प्रॉब्लेम नाही. एका माणसाचा असतो की केमिकल कायनेटिक्स शिकवायचा, तो केमिकल कायनेटिक्स शिकवणार. एका माणसाला वेव्ह ऑप्टिक्स आवडतं, वेव्ह ऑप्टिक्स शिकवणार. पण जर तुम्ही तेच एक टॉपिक फक्त प्रत्येक बॅचवर घेत गेले, जस्ट 10 hours ऑफ युअर एंटायर इयर, तेवढं जर तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता, यू कॅन क्रिएट अ व्हेरी बिग इम्पॅक्ट सिटिंग राईट इयर. 10 मिनिटावर क्लासरूम आहे, तुम्ही येऊन डायरेक्ट कॉन्ट्रीब्युट करू शकता. सो आय गेस म्हणजे असं मी म्हणेल की चालून आलेली ऑपॉर्च्युनिटी आहे. माझ्यासाठी तर मला कॉलेजमध्येच मिळाली आहे, तुमच्यासाठी पण तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला खूप जवळची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सो मी तर माझ्या 3 वर्षाच्या एक्सपिरियन्सनं सांगेल, ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. आणि याचा फायदा काय होईल तुम्हाला सांगतो. एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की तुम्हाला जर सोसायटीचे रियालिटी ऍस्पेक्ट माहित नसतात, आता बऱ्यापैकी लोकांना रिअल लाईफ प्रॉब्लेम काय माहित नाही. जसं सर म्हणले की UPSC मध्ये करताना खूप मेंटल ब्रेकडाऊन होतो, तर त्या मेंटल ब्रेकडाऊन कडे बघायचा पण जो पर्स्पेक्टिव्ह आहे हा पण तुम्ही इथनं शिकू शकतात. मी सांगायला मला खूप चांगलं वाटेल, वन ऑफ आवर फाउंडर्स डॉक्टर अतुल टाकले सर, सरांना पण मल्टिपल अटेम्प्ट्स लागले होते, पण सरांनी कोणत्याही वर्षी LFU मध्ये कॉन्ट्रीब्युट करणं सोडलं नाही. मला असं वाटतं की LFU मध्ये येऊन कदाचित त्यांचा जो मेंटल ब्रेकडाऊन होता त्याला कुठे ना कुठे एक रिलीफ भेटायचा. पण तीच एक गोष्ट मी सांगेल की तुमचा कोणताही लो फेज असला, काही असला, इथे या, इथे कॉन्ट्रीब्युट करा अँड फील द गुडनेस ऑफ द गुड. म्हणजे चांगलं करण्याची जी फिलिंग आहे ती एक्सपिरियन्स करून बघा. इट्स द
द बेस्ट ऍडिक्शन आय वुड से. आत्ताच्या सध्याच्या ऍडिक्शन पेक्षा ही ऍडिक्शन खूप चांगली. याची ऍडिक्शन लावून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पुढचं थोडंफार सांगायला मी चैतन्य रिक्वेस्ट करेल की प्लीज येऊन त्याने सांगा. हॅलो एव्हरीवन, माझं नाव चैतन्य भागे आहे. मी सेकंड इयर MBBS स्टुडंट आहे. आता BJJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल. जस्ट आताच फर्स्ट इयर पास केले. तर आता सरने जसं म्हणलं की तुम्ही 12 तास काढून येऊन शिकू शकता. तर आता प्रश्न असा आहे की आम्ही कोचिंग कशाची देतो? नीटची. म्हणजे आम्ही शिकवतो प्रॉपर. तर तुम्ही काय म्हणणार, आम्ही तर इंजिनियर COEPचे लोक, तर आम्ही नीटमध्ये काय करू शकतो? आता बघा, इथं तुम्ही सगळेजण आलेले आहेत. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी JEE CET क्लिअर केलेली आहे. सगळ्यांना माहित आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तुम्ही प्रिपेअर केले. नीटमध्ये पण जर आपण पोर्शन बघितला, फिजिक्स केमिस्ट्री बायोचा आहे. नीटचा आता बेसिक मार्किंग सांगतो, 720 मार्क्सचा पेपर असतो. 360 मार्क बायोलॉजीला जातात, 180 फिजिक्स, 180 केमिस्ट्री. तर आता बघा डिस्ट्रीब्युशन कसं आहे. ह्या वर्षीचा कट ऑफची आयडिया आहे कोणाला काही? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या नीटची एनीवन? 630 640 बरोबर आहे. 640 आहे गव्हर्नमेंटचा. तर बायोमध्ये मॅक्सिमम एफर्ट दिले एखाद्या स्टुडंटने. किती मार्क घेऊ शकतो? 360 पैकी आपण कन्सिडर करू 350 घेतले. स्टील 300 मार्क घ्यायचे त्याला 650 पर्यंत जाण्यासाठी. जर आपण इक्वल डिस्ट्रीब्यूट केलं 150 150 150 फिजिक्स 150 केमिस्ट्री. तर आता बघा, तुम्ही समजा एक चॅप्टर शिकवला फक्त 12 तास काढून. तुमचे एका चॅप्टर मधून 2 क्वेश्चन येणार आहेत, म्हणजे 8 मार्क. या वर्षीचा जर तुम्ही रिझल्ट बघितला, मी तुम्हाला सांगतो 640 मार्क आणि 639 मार्क. ह्या एका मार्कामध्ये 1700 रँकचा फरक आहे. 1700. मग 10 मार्कामध्ये किती रँकचा फरक होईल? 17,000. 17,000 रँक मध्ये म्हणजे स्टुडंट कुठून कुठं जाऊ शकतो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेज पासून एकदम खालच्या कॉलेजला जाऊ शकतो. म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर तुम्ही COEP मध्ये आहात, तुम्हाला वाटतं तुम्ही महाराष्ट्रातल्या खूप चांगल्या कॉलेजमध्ये आहे, तर COEP वरून एकदम पेरिफेरीचं, समजा लातूर, मी लातूरचा आहे, तर लातूर सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केल्यासारखे. ठीक आहे. तर ही तुमच्यासाठी एक एवढी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही त्यांना अपलिफ्ट करता. आणखीन एक मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू इच्छितो LFU मध्ये. तर LFU मध्ये मी गेल्या वर्षी मेंटरशिप प्रोग्राम मध्ये होतो. हर्ष कोकेटकर सर आमचे बॅच इंचार्ज होते, म्हणजे रिपीटर बॅचचे. तर एक मुलगी होती आमच्याकडे ट्रायबल एरियामधून आलेली. तिला फक्त बायो माहित होतं, ट्रायबल एरियामधून येत होती, मॅथ्स वीक होतं, फिजिक्स केमिस्ट्री आयडिया नाही, फक्त बायोलॉजी होतं, एक अटेम्प्ट दिला होता. ती आली, तिच्या खूप मेहनत घ्यावी लागली. तिला फिजिक्स केमिस्ट्री काय असते, मॅथ्स कसा असते, डिव्हिजन मल्टिप्लिकेशन इथून शिकवावं लागलं. नीटचा पेपर झाला, खूप मेहनत घेतली. नीटचा ज्या दिवशी पेपर झाला, संध्याकाळी हर्ष सर बॅच इंचार्ज होते, हर्ष सरला कॉल आलेला. ती कॉल केली, रडायला सुरू केली. मग आम्ही तिथं होतो, आम्हाला भीती वाटली, अरे ही डायरेक्ट रडायली म्हणजे नीटचा पेपर काय झाला. कारण आम्हाला बॅकग्राऊंड माहित होतं तिला फक्त बायो येते, फिजिक्स केमिस्ट्री येत नाही. तिचं रडणं थांबत नव्हतं. ती 1 मिनिट रडली आणि 1 मिनिटानंतर तिचा जे आवाज होता, ती रडत रडत म्हणली, थँक्यू सर, आपकी वजह से मेरा डॉक्टर बनने का सपना पूरा होने वाला है. म्हणजे नीटचा आणखीन रिझल्ट पण लागला नव्हता, तिनं फक्त पेपर दिला होता. पण ज्या मुलीला फिजिक्स केमिस्ट्री येत नव्हतं, एका वर्षात तिनं एवढी कॉन्फिडंट होती की ती फक्त पेपर देऊन आली होती आणि ती एवढी कॉन्फिडंट होती की मी डॉक्टर बनणार आहे, माझा MBBS नंबर लागणार. आणि ते झालं. जेव्हा नीटचा रिझल्ट लागला, तिनं सिक्युअरली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क घेतले आणि आज ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन झाले. आणखीन एक किस्सा सांगू इच्छितो तुम्हाला. जस्ट एक सिच्युएशन आहे, लास्ट सिच्युएशन सांग. एक इमॅजिन करा सिच्युएशन. एक गाव आहे एकदम पेरिफेरल एरियामध्ये. म्हणजे गाव अशा प्रकारे आहे की तिथं समजा जर पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर एक आठवडा तिथं जायचा रस्ता ब्लॉक होतो. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी नाही, खूप प्रॉब्लेम आहेत. नक्षलिझम, सगळ्यांना नक्षलवाद तर माहितीच असेल. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये वगैरे खूप प्रॉमिनंट होता, आता कमी झाले. त्यांनी खूप अफेक्टेड आहे. तिथली सिच्युएशन अशी आहे की मुलांचं शिक्षण म्हणजे काय, 4थी पर्यंत शिकले, 10वी पर्यंत शिकले. शिक्षण पुढे काय असते, शिक्षण म्हणजे तेवढं शाळेपर्यंत जायचंय. शाळेत का जायचंय, दुपारी खिचडी फ्री मध्ये भेटते. शाळेत जायचं पण तिथं कारण आहे, आणि हे खोटं नाही, खऱ्या अनुभवातून बोलतोय. शाळेत जायचं कारण काय, तर एक टाइम जेवणाचा पैसा असतो घरच्यांचा, शाळेमध्ये काय तर खिचडी भेटते. तर अशा एका गावामध्ये समजा आता एक मुलगा आहे, त्याच्याकडे जिद्द होती, त्यानं शिकायचं ठरवलं आणि तो MBBS लाच लागला. आता मला सांगा, तो MBBS ला लागला, त्याच्या लहान जे शाळेत मुलं होते, त्याच्या गावातले मुलं होते, त्या आजूबाजूच्यांना बघून वाटेल का नाही की अरे माझ्या पुढे शिकणारा दादा किंवा माझ्या पुढे शिकणारी दिदी जर आज तेवढं दूर जाऊ शकते तर मी का जाऊ शकत नाही, वाटेल का नाही. आणि मी जी ही स्टोरी सांगतो हे काय हवेत बनवत नाही. मी जे गावाचा उल्लेख नाव केला त्या गावाचं नाव पुतेगाव आहे आणि ज्या स्टुडंटचा मी उल्लेख कराय तो इथं बसलाय माझा बॅचमेट आकाश कडे. आम्ही
2023 मध्ये नीट मध्ये तर बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागलाय, जे की महाराष्ट्रातलं सरने आता असं सांगितलं देशामध्ये ऑल इंडिया रँक 4-5 हजार येणाऱ्या मुलांमध्ये नीटची परीक्षा जवळपास 25 ते 30 लाख जण देतात. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे, तर हे जे सॅटिस्फॅक्शन आहे जे मला पण अनुभवायला आलं, ते आय विश की तुम्ही सगळे ट्राय करा. आणि सरने आताच सांगितलं की इथं तुम्ही सगळे सिव्हिल सर्व्हिस ऍस्पिरंट क्लब मध्ये आलात. सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचं म्हणजे सगळ्यांची एक तर इच्छा असेल ना, इम्पॅक्ट करायचा आहे, काही तर काय करायचं आहे, आम्हाला चेंज करायचं आहे. तुम्ही आता डेफिनेटली तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जा, आय होप तुम्ही सगळेच जाल आणि खूप मोठ्या पोस्टवरती जा. पण चेंज करण्यासाठी तुम्हाला गरजच नाही की तुम्ही पोस्टवर जा, तुम्ही नक्कीच पोस्टवर जा, पण त्याची सुरुवात तुम्ही आत्तापासून करू शकता. कसं करू शकतात, तर LFU इज द आन्सर. कारण बऱ्याच जणांची इच्छा असते, अरे काही तर करायचंय, काही तर करायचंय, पण कसं करणार, प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही. म्हणजे समजा मी शिकवलं, अरे मला शिकवायचंय, पहिला प्रश्न काय, स्टुडंट कुठून आणले तर क्लासरूम कुठं, रिसोर्सेस कसं. आणि एक खूप फेमस कोट आहे, वर्ल्ड इज चेंज बाय युअर एक्झाम्पल नॉट बाय युअर ओपिनियन. तर LFU तुम्हाला असा प्लॅटफॉर्म देते की तुम्हाला एक्झाम्पल सेट करायचा चान्स आहे. तुम्ही तिथे येऊन व्हॉलंटिअर करा, 1 चॅप्टर शिकवा, 2 चॅप्टर शिकवा, तुम्हाला आवडेल तसं करा. ओके, ठीक, थँक्यू. आय वुड लाईक टू कॉल हरीश सर, ते LFU ची जी बेसिक कमिटी आहे त्याबद्दल थोडं माहिती सांगतो. बराच वेळ झालेला आहे, जास्त मी टाइम घेणार नाही. मी फक्त LFUच्या टेक्निकल गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला कळालं की LFU एक मोठी फॅमिली आहे, एक व्हॉलंटियर्सचा मोठा ग्रुप आहे. ती ऑर्गनाईज करण्यासाठी आमच्या LFU मध्ये एक वर्किंग टीम आहे. दरवर्षी वर्किंग टीम क्रिएट केली जाते LFU मध्ये. तर त्या या वर्षीच्या अकॅडमिक इयरचा वर्किंग टीम, मी वर्किंग टीम प्रेसिडेंट आहे सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करण्यासाठी. तर मी तुम्हाला फक्त गोष्टी सांगतो की वर्किंग टीम कशी कशी बनलेली आहे. एक वर्किंग टीम प्रेसिडेंट मी स्वतः, नंतर जेवढ्या बॅचेस आहेत LFU मध्ये त्या सगळ्या बॅचेसचे बॅच इन्चार्जेस आहेत. जसं आपले तर क्लासरूमचे टीचर्स असणार आहेत, तसे प्रत्येक बॅचमध्ये 11, 12 पुणे उलगुलांचे बॅच इन्चार्जेस आहेत जे इंडिव्हिज्युअल बॅचवर लक्ष ठेवणार आहेत. नंतर प्रत्येक बॅचमध्ये चॅप्टर वाईज टेस्ट होणार आहेत, वीकली टेस्ट होणार आहेत. त्या टेस्ट अरेंज करण्यासाठी टेस्ट इन्चार्ज आपण नेमून दिलेले आहेत, जे बीजेचे सगळे विद्यार्थी आहेत. प्रत्येक बॅचला इंडिव्हिज्युअल टेस्ट इन्चार्ज आहेत. 5 बॅच आहेत, 5 बॅच इन्चार्जेस, 5 टेस्ट इन्चार्ज आहेत आपल्याकडे. नंतर सरांनी उल्लेख केल्यासारखा मेंटरशिप, सरांनी सांगितलं तसं गायडन्स इम्पॉर्टंट आहे. आपल्या जर्नीमध्ये आपण डायव्हर्ट नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी 1-to-1 मेंटरशिप हा प्रोग्राम आपल्या LFU मध्ये चालू केलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ऍटलीस्ट 1 मेंटर हा मिळाला आहे. आपण सब्जेक्ट वाईज पण मेंटर अवेलेबल केलेले. LFU चे बेसिक तुम्हाला 2 ब्रांचेस वगैरे माहिती आहेत. आता LFU मध्ये तुम्ही कसं कॉन्ट्रीब्युट करू शकता. तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी COEP ला आले म्हणजे तुमचा फिजिक्स केमिस्ट्री स्ट्रॉंग असणार आहे. तुम्ही चांगले चांगले जसं DC पांडे सारखे किंवा RD शर्मा सारखे बुक्स सोडवलेले आहेत. म्हणजे तुमचं बेसिक एकदम क्लिअर आहे. तुमच्या बेसिक मधले काही तास तुम्ही देऊन आमच्या विद्यार्थ्यांना तिथे येऊन जर तुम्ही तुमचे जे टॉप मोस्ट तुमचे जे स्पेशल टॉपिक्स आहेत, सरांनी सांगितलं रे ऑप्टिक्स कुणाचा एकदम फेमस टॉपिक आहे, जो त्याला तोंड पाठ आहे, तो एकदम इझिली तो शिकवू शकतो मित्राला, तो तुम्ही आमच्या इथे येऊन शिकवा विद्यार्थ्यांना. एक टॉपिक फक्त कॉन्ट्रीब्युट करा, जास्त नाही. तुमच्या पूर्ण वर्षातले तुम्ही 15 ते 20 आवर जरी दिले तरी खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. सेकंड, डाऊट डिस्कशन. तुम्हाला नाही 15-20 तास नाही द्यायची इच्छा, समजा फिजिबल नाहीये तुमच्या कॉलेजमुळे, तर तुम्ही एखादं डाऊट सेशन घेऊ शकता. आता टेस्ट सिरीज चालू होणार आहे, तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये एक सिंगल फिजिक्सच्या पेपरचं 50 क्वेश्चनचं डाऊट सेशन घेऊ शकता. मुलांचे क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करून देऊ शकता. नंतर आता LFU ला तुम्ही कॉन्टॅक्ट कसं करणार. बेसिक सगळं LFU कळालं, LFU आहे, अशी वर्किंग टीम आहे, पूर्ण चालणार आहे. तर तुम्ही आता COEP मधून LFU ला कसं कॉन्टॅक्ट करणार. तर बेसिक हे आपण आमचे 2 व्हॉलंटियरचे डेडिकेटेड व्हॉलंटियरचे नंबर दिलेले आहेत, सुनील सर आणि चैतन्य सर. तुम्ही यांना पर्सनली सध्या कॉन्टॅक्ट करू शकता. जे इंटरेस्टेड लोक आहेत टीचिंगसाठी, डाऊट डिस्कशनसाठी, पेपर प्रिपेअर करण्यासाठी किंवा मेंटरशिपसाठी, ओपन कोणतेही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही तिथे येऊन करू शकता. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर आमची टीम तुम्हाला डायरेक्ट केली जाईल ऑल बॅच इन्चार्जच्या ग्रुपला. तिथं तुम्हाला डेली शेड्यूल पडेल की हे टॉपिक्स अवेलेबल आहेत, हे डिस्कशन अवेलेबल आहे, तुम्हाला कोणता टाइम अवेलेबल आहे शिकवण्यासाठी किंवा कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी, त्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यानुसार तुमचे लेक्चर अरेंज केले जाईल. असं ऑन दी स्पॉट लेक्चर अरेंज होणार नाही. 4-5 दिवस आधी तुम्हाला प्रायर सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. तुम्हाला ज्या फिजिबल असेल टाइम येण्याचा, तो पूर्ण कन्सिडर करूनच तुम्हाला
LFA मध्ये अलॉटमेंट केली जाईल. सेकंड म्हणजे सगळ्यांनी आतामध्ये सांगितलं की सोशल कॉज काहीतरी सोसायटीमध्ये इम्पॅक्ट पाडण्यासाठी LFA ला या, हे करा, ते करा. मी एक सांगेल की एक प्रत्येकाची इंटिग्रेशनल नीड्स असते की मला ती सॅटिस्फाय करायची. काही जणांचा टीचिंग मधून सॅटिस्फाय करायची, काही जणांना काहीतरी गोल अचीव करून, काही जणांना पैसे कमवून. त्याची तुमची जी एक सोशल कॉज मधली जी इंटिग्रेशनल नीड आहे तुम्ही LFA मध्ये येऊन सॅटिस्फाय करू शकता. म्हणजे एक सोशल कॉज तुम्ही चांगला करू शकता. की शेवटी एवढंच म्हणेन की ऑलवेज वेलकम आहे. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही जसं अवेलेबल आहात तसं आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला इन्क्लूड करू LFA मध्ये. आणि शेवटी एवढंच म्हणेन की बी द कॅटलिस्ट फॉर द चेंज. कार्यक्रमाची सांगता करत आहोत आपण लवकरच. आजचे आपले प्रमुख पाहुणे गौरव पाटील सर आणि मयूर सर, आपण वेळेत वेळ काढून आम्हास मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. आपल्या सीसॅक क्लबच्या ज्या संकल्पना आहेत, आपण जे पर्पज घेऊन चालत आहोत, तर त्या सर्व संकल्पनांना, पर्पजला एक पथदर्शन करण्याचं काम आपल्या क्लबचे फॅकल्टी ॲडवायझर श्री डॉक्टर के पाटील सर करत असतात. आणि आजचा इव्हेंट सक्सेसफुली पार पाडण्यामागे सरांचाही खूप मोठा हात आहे. सर वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सरांचेही खूप खूप आभार. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, अजिंक्य सर, मी आपले खूप 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 आभार मानतो. यानंतर नॅशनल अँथम होईल आणि 2-3 डाऊट्स घेऊया आपण, कारण टाइम रिस्ट्रिक्शन आहेत खूप. तर नॅशनल अँथमसाठी सगळ्यांनी उभे राहा. भारत माता की 2-3 डाऊट्स होतील आता आणि कार्यक्रमाची सांगता करूया. ज्यांना डाऊट्स असतील त्यांनी थांबा. 1-2 डाऊट्स घेऊयात आपण. यासोबत कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.